या सगळ्या कार्यक्रमामध्ये विशेषतः ई गव्हर्नन्समध्ये ज्या ज्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत. उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम सेक्रेटरीज, उत्तम कमिशनर्स, उत्तम पोलीस कमिशनर्स, उत्तम SPs, त्याचप्रमाणे वेगवेगळे कमिशनरेट्स, अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे. विशेषतः HRच्या क्षेत्रामध्ये या 150 दिवसामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. जवळपास सगळ्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार झालेले आहेत. रिक्रुटमेंट रूल्स नव्याने तयार झालेले आहेत. HR सिस्टीम्स उभ्या राहिल्या आहेत. 40,000 लोकांचं प्रमोशन हे आपण त्यानिमित्ताने करू शकलेलो आहे. आणि आपण विशेषतः काही आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग केलं आहे. त्यामुळे लोकांना लागणाऱ्या ज्या 90% सेवा आहेत त्या सेवांमध्ये आता आपण अर्जामधल्या फील्ड्स 40% कमी केल्या आहेत. डॉक्युमेंट्स 50% कमी केले आहेत. त्यांना लागणारा वेळ हा अगदी नगण्य केलेला आहे. आणि हे कार्य आपलं असंच चालू राहणार आहे. आणि म्हणूनच आज या सगळ्या आमच्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आपण केलेला आहे. आज जो आपला पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह आहे याच्यामध्ये रायगडमध्ये रामकीसोबत आपण जो काही वर्ल्ड ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब तयार करतो आहे त्या संदर्भात एक राऊंड टेबल झाला. आपल्या त्या ठिकाणच्या प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपण दिली. पोटेन्शियल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत त्या आपण समजून घेतल्या. त्यांच्याशी आपण चर्चा केली आणि देशातला एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा वर्ल्ड ड्रग पार्क आणि लाईफ सायन्सेस हब हा आपण आता त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. यासोबत पल्सच्या निमित्ताने काही स्ट्रॅटेजिक MOUs, काही इन्व्हेस्टमेंट MOUs या क्षेत्रामध्ये आज झालेले आहेत. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला प्रगती करता येईल.